श्लोक 7. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. अर्थ, भगवान श्रीकृष्ण आपले मत स्पष्टपणे सांगत आहेत की अर्जुना, नियत कर्माचा म्हणजे स्वभाव धर्माप्रमाणे नेमलेल्या कर्माचा संन्यास म्हणजेच त्याग करणे कोणाचेही योग्य नाही. कारण मोहाने केलेला हा त्याग तामस त्याग असतो. विवरण: भगवान श्रीकृष्णांनी कर्मसन्यास या लोककल्पनेवरच नेमके बोट ठेवले आहे. लोक कर्म शब्दाचे म्हणजेच विश्वाचे स्थूल स्वरूप, जी जडता आहे आणि साकारता आहे, या गोष्टीच लक्षात घेत नाहीत. कर्मसन्यास या शब्दाचा ते आपल्या जीवनातील कार्येच सोडून द्यायची आणि ती करायची नाहीत असा विपरीत अर्थ घेतात. ब्रह्मचर्याश्रमात अध्ययन पूर्ण झाले की गृहस्थाश्रम न स्वीकारता एकदम संन्यास स्वीकारणे हे ज्ञानीपणाचे, श्रेष्ठपणाचे आणि वैराग्याचे लक्षण आहे असे लोक समजू लागले. म्हणूनच ज्या क्षणी मनात वैराग्य उत्पन्न झाले आहे असे वाटले की सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घ्यावा असे मत समाजात प्रचलित होऊ लागले. तसेच सारी कर्मे ही अज्ञानजन्य व अज्ञानी लोकांसाठीच असतात असे विपरीत तत्वज्ञान संन्यासाबाबत व कर्माबाबत रूढ व्हायला लागले आणि त्यामुळेच ज्ञानी लोकांसाठी संन्यास मार्ग व अज्ञानी लोकांसाठी कर्ममार्ग किंवा कर्मयोग आहे अशी ज्ञानकर्माची विभागणी करणारे तत्वज्ञान रूढ झाले. लोकांची ही गैरसमजूत दूर करण्यासाठीच भगवंत सांगत आहेत की नियत कर्माचा संन्यास करणे कोणालाही योग्यच नाही. सर्व जीवन कर्माचा संन्यास ही कल्पना भगवंतांना मान्यच नाही. आपण विशिष्ट कौटुंबिक सामाजिक परंपरेत जन्माला येतो. देश काळ परिस्थिती आपल्या भोवती असते. त्या सर्वांच्याकडे पाठ फिरवून या कोणत्याच गोष्टीशी आपला संबंध नाही असे मानायचे, तसे वागायचे आणि वर स्वतःला ज्ञानी म्हणून घेत समाजात मिरवायचे. हा एक प्रकारचा फार मोठा मोहच आहे. स्वतःला इतरांपेक्षा विशेष मानणे हे अज्ञानाचेच लक्षण आहे. असे अज्ञान किंवा मोह याने युक्त असलेला कोणी नियत कर्माचा संन्यास करील तर तो त्याग होत नाही. खरे तर कर्म कोणालाच चुकत नाही. स्वतः भगवंत 3ऱ्या अध्यायात सांगतात की ते स्वतः अशा प्रकारचे कर्म नित्यपणे करीत असतात. ते म्हणतात की तोही मी उगला कर्मी वर्ते. नियत कर्म म्हणजे स्वधर्माचरण. आता रणांगणावर अर्जुन युद्ध सोडून संन्यास घेण्याची, भिक्षा मागण्याची भाषा करतोय. अर्जुनाने असे निघून जाणे त्याचे स्वधर्माविरुद्ध होते. युद्ध करणे हे अर्जुनाचे नियत कर्म आहे आणि ते टाळणे तामसी किंवा अज्ञानमूलक आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही गोष्ट मुद्दाम अगदी आवर्जूनपणे सांगत आहेत की अशी गोष्ट तू करू नकोस. श्लोक 8. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. अर्थ, शरीराला कष्ट होतील या भीतीने म्हणजे दुःखकारक आहे एवढ्याचसाठी जर कोणी कर्म सोडील तर त्याचा त्याग राजस म्हटला जातो. त्याला त्यागाचे फळ तर मिळत नाही असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: काही लोक शारीरिक कष्ट किंवा जबाबदारी नको म्हणून संन्यास घेतात. संसार केला तर गृहस्थाश्रम सांभाळण्यासाठी काही ना काही उद्योग तर करावाच लागतो. मग असे कष्ट कशाला करायचे? शिवाय कुटुंब प्रमुख म्हणून काही जबाबदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतात. शेजार धर्म, वडीलधाऱ्यांची, बायको मुलांची काळजी घ्यायला लागते. या सर्व कटकटी करत बसण्यापेक्षा एकदा का भगवी वस्त्रे परिधान करावीत आणि 4 घरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करावा. यामध्ये अल्प कष्ट, कोणती चिंता, जबाबदारी नाही. मग नोकरी, शेती, व्यवसाय, व्यापार, अध्ययन, अध्यापन अशा त्रासाची कष्टदायी कामंसुद्धा करण्याची गरजच उरत नाही. अशा प्रकारे कष्ट, त्रास, जबाबदारी टाळण्यासाठी जो संन्यास घेतला जातो तो खरा संन्यास नाही. कर्माचा हा त्यागसुद्धा योग्य नाही, कारण याला राजस त्याग असे म्हणतात. त्याचे कोणतेच फळ आपल्याला मिळत नाही. आता अर्जुनापुढे युद्ध उभे ठाकले आहे. यामध्ये त्याला शारीरिक व मानसिक क्लेश होणार आहेत.
कदाचित प्राणाला सुद्धा मुकावे लागणार आहे. युद्धात होणारा सर्व प्रकारचा त्रास व कष्ट, यातना इत्यादी टाळण्यासाठीच अर्जुन युद्ध न करण्याच्या निर्णयावर आलेला आहे. तो म्हणतो की या युद्धापेक्षा भिक्षा मागता भली, किंवा ना तरी देश त्यागे जाईजे, गिरी कंदर सेविजे, परी आता शस्त्र न धरीजे यावरी. अर्थातच ही गोष्ट भगवंताला मान्यच नाहीये. त्यांनी अर्जुनाचा निर्णय कसा चुकीचा आहे ते सांगितले. युद्ध न करता अर्जुन गेला असता तर जो त्याग अर्जुनाने केलाय असं त्याला वाटत होतं, तर तो राजस त्याग होता. त्याचे कोणतेच फळ पण त्याला पदरात पडणार नाही. कारण युद्ध केले नसते तर राज्य मिळाले नसते, पुण्यही मिळाले नसते. वनवास व भिक्षा मागणे मात्र नशिबी आले असते. आणि इथे सुद्धा खरे तर कष्ट आहेतच. येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण विशेषत्वाने आपण लक्षात घ्यायला हवे. अनंत यातना भोगल्या, शारीरिक मानसिक छळ सोसला, पण स्वातंत्र्य लढ्याचे आपले कर्म किंवा आपले कर्तव्य त्यांनी सोडले नाही. येथे त्यागाचे फळ मिळत नाही असे भगवंतांनी सांगितले आहे. कारण त्यागाचे फळ मनशांती आहे. वरील दोन्ही प्रकारात अशी शांती मिळत नाही. आपण 12व्या अध्यायात पाहिला आहे की त्यागात शांतीरनंतरम, तर रजसस्तु फलन दुःख. राजस त्यागाचे फळ मिळाले तर ते दुःखच असते, असे तू निश्चितपणे लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.